आजपासून देशभरात अनेक आर्थिक आणि प्रशासकीय नियमांमध्ये मोठे बदल होत आहेत। जाणून घेऊया त्या नियमांबद्दल थोडक्यात। आधार कार्ड अपडेट करण्यापासून ते बँक नॉमिनी, एसबीआय क्रेडिट कार्ड वापर, पेन्शन आणि जीएसटी स्लॅब पर्यंत हे बदल होत आहेत। या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे। एवढंच नाही तर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आधार नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे। आता नागरिकांना नाव, पत्ता, मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख यांसारखी माहिती अपडेट करण्यासाठी प्रत्येक वेळी आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही। हे काम घर बसल्या ऑनलाईन करता येईल। केंद्रावरील शुल्कात वाढ झाली असून नाव पत्ता बदलासाठी 75 रुपये आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी 125 रुपये मोजावे लागतील। तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान जमा करणे बंधनकारक आहे। तर बँकिंग, जीएसटी आणि इतर आर्थिक बदल देखील पाहायला मिळणार आहेत। आता बँक खातेधारक, लॉक धारक किंवा सेफ डिपॉझिट धारक एका ऐवजी जास्तीत जास्त 4 नॉमिनी नेमू शकतील। हा नियम सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांना लागू झाला असून यामुळे भविष्यातील वारसा हक्काचे वाद टाळण्यास मदत होईल। स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्डच्या नियमातही महत्त्वाचा बदल केला आहे। एसबीआय क्रेडिट कार्डवरून पेटीएम, फोनपे यांसारख्या डिजिटल वॉलेटमध्ये 1000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम लोड केल्यास आता 1% अतिरिक्त शुल्क द्यावा लागेल। हा 1% शुल्क थर्ड पार्टी ॲप्सद्वारे शैक्षणिक फी भरल्यासही लागू होईल। याशिवाय केंद्र सरकारने जीएसटी रचनेत मोठा बदल करत जुनी 4 स्लॅब प्रणाली रद्द करून नवीन 2 स्लॅब प्रणाली लागू केली आहे। तसेच दर महिन्याप्रमाणे आज एलपीजी सिलेंडरच्या नवीन किमतीही जाहीर होतील। महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन नूतनीकरणासाठी ऑनलाईन स्लॉट बुकिंग अनिवार्य झाले आहे। या नवीन नियमांबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका।